आज या ठिकाणी तपनेश्वर मंदिर सभागृहामध्ये पुणे नाशिक रेल्वे कृती समितीच्या वतीने बैठकीचं आयोजन केलं होतं। जो पुणे नाशिक रेल्वे मार्ग आहे जो 2 वर्षापूर्वी ज्या भागातून मंजूर झाला होता, परंतु आत्ताच्या सरकारच्या धोरणानुसार का GMRT त्या ठिकाणी GMRTमुळं पुणे नाशिक रेल्वेला हा व्यत्यय येतो आणि रेल्वेमुळे GMRTला व्यत्यय येतो। तर ते कारण सांगून तो मार्ग दौंड, पुणा तांबे, साईनगर शिर्डी आणि त्या मार्गे नाशिकला वळवलेला आहे। परंतु त्या मार्गाचा या पुणे नाशिक रेल्वे महामार्गाला किंवा रेल्वेला या परिसरातून जो भाग जातो त्या भागाला काही फायदा नाही आहे। आणि या ठिकाणी हा जर पुणे नाशिक रेल्वे मार्ग तिकडून गेला आणि आपला जर तालुका असा उपेक्षित राहिला तर चाकण असेल, नाशिक फाटा, त्यानंतर भोसरी असेल, राजगुरुनगर असेल, मंचर असेल, नारायणगाव असेल, आळे फाटा असेल, सिन्नर असेल, संगमनेर असेल, या भागातील आपली दळणवळणाची साधने ही कायमस्वरूपी ठप्प होतील। आणि त्यानंतर आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्गाची दयनीय अवस्था का सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संबंधित परिवहन विभाग असेल का त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणाहून पुण्याला जायला 1.5 ते 2 तास लागत असतात, परंतु या ट्रॅफिकच्या व्यत्ययामुळे 4 ते 5 तास जातात। नोकरदारांना नीट काम करता येत नाही, शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शिक्षणासाठी जाता येत नाही आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग मंजूर झाल्याने एक आनंदाचं वातावरण ह्या परिसरामध्ये पसरलं होतं। परंतु या सरकारच्या आडमुठे धोरणामुळं आणि काही ना काही कारण सांगून बतावणी करून हा रेल्वे मार्ग दुसऱ्या भागातून नेऊन या ठिकाणी आम्हाला एक असं शंका वाटते का या विभागाचे खासदार हे विरोधी पक्षाचे आहेत। त्यानंतर सिन्नर भागात गेलं तर त्या ठिकाणी खासदार विरोधी पक्षाचे आहेत, काही आमदार विरोधी पक्षाचे आहेत। त्यामुळे हे भाजप सरकार किंवा हे भारत सरकार जाणून बुजून हा रेल्वे मार्ग पुणा तांब्यावरून नेत आहे काय अशी आम्हा सर्व तालुक्यातील जनतेला असं वाटत आहे। परंतु आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक रेल्वे कृती समिती, आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, त्याचप्रमाणे संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, या तालुक्याच्या ठिकाणी कृती समिती बनलेली आहे। आणि या कृती समितीच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग हा चक्काजाम आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे। या बैठकीत जो निर्णय झाला की 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून आपल्या मंचर ST स्टँडच्या बाहेर पुणा नाशिक महामार्गावर रस्ता रोको करणार आहोत। आणि या रस्ता रोकोमध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील, शेतकरी वर्ग असतील। या बैठकीसाठी पूर्व भागातून काही नागरिक उपस्थित होते, पश्चिम भागातून काही नागरिक उपस्थित होते, काही वकील वर्ग उपस्थित होता, काही नोकरदार होते, काही विद्यार्थी होते आणि सर्वपक्षीय नेते होते। तर या ठिकाणी सर्वांच्या एकमताने त्या ठिकाणी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून सकाळी 9 वाजता महामार्ग चक्काजाम आंदोलन त्या ठिकाणी चालू होणार आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक या आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग असतील, महिला वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल आणि सर्वपक्षीय नेते असतील, यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही त्या ठिकाणी त्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी व्हा। आणि या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे असतील, या आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील आणि या रेल्वेसाठी सतत आग्रही असणारे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, यांना एक आम्ही पुणे नाशिक रेल्वे कृती समिती आंबेगाव तालुका तुम्हाला सुद्धा आम्ही आवाहन करतो की या चक्काजाम आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊन या आंदोलनाला चांगली दिशा मिळून या ठिकाणी भारत सरकारमध्ये विधिमंडळामध्ये असेल किंवा रेल्वे मंत्री वैष्णव असतील यांच्यापर्यंत हा मुद्दा नेऊन ही रेल्वे ह्याच मार्गे झाली पाहिजे। अन्यथा 9 ऑगस्ट रोजी हे चक्काजाम आंदोलन फक्त पुणे नाशिक महामार्गावर आहे। भविष्याच्या काळात समृद्धी महामार्ग असेल, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग असेल, ही कृती समिती त्या ठिकाणी चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या आंबेगाव तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करतो की आपण या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून जो चक्काजाम आंदोलन पुणे नाशिक रेल्वे मार्ग आपल्या भागातूनच गेला पाहिजे, या संदर्भात सर्वसामान्य लोक त्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आपण सर्वांनी यायचं आहे, त्या ठिकाणी आपलं मत नोंदवायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी त्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। चक्काजाम आंदोलनचं स्थळ काय असेल आणि किती वाजताचा वेळ असेल
आणि चक्काजाम आंदोलन किती वेळ चालेल आणि त्यातून जर नाही मागण्या पूर्ण झाल्या तर पुढील भूमिका काय असेल? चक्काजाम आंदोलन हे 9 ऑगस्ट रविवारी क्रांती दिनाचं औचित्य साधून मंचर बस स्थानकाच्या समोरील पुणे नाशिक महामार्गावर त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे. आणि चक्काजाम आंदोलन हे ॲट ए टाईम सर्व तालुक्यात होत आहे. चक्काजाम आंदोलनानंतर यातून काहीच मार्ग निघाला नाही तर पुणे नाशिक रेल्वे कृती समिती जी आहेत, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, सिन्नर, अकोले या तालुक्याची जी कृती समिती झालेली आहे ही नक्कीच मग मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग असेल, पुणे मुंबई हा द्रुतगती महामार्ग असेल, हा रस्ता रोको करेल. आणि त्यातूनही नाही मार्ग निघाला तर आम्ही नक्कीच स्थानिक खासदार असतील, स्थानिक आमदार असतील यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनासुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की या लढ्यात सहभागी व्हा आणि हा रेल्वे मार्ग आपल्याच भागातून जावा, आपल्या भागाचा विकास व्हावा, आपल्या विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी जो त्रास होतो आहे हा थांबला जावा, आपल्या शेतकरी वर्गाला जो शेतीमाल पुण्यासारख्या ठिकाणी नेऊ शकतात त्यासाठी हा रेल्वे मार्ग गरजेचा आहे. तर आपण याच्यामध्ये सहभागी होऊन जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं. ही निर्णायक लढाई आहे. आम्ही येतोय, तुम्ही पण या.